नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका व श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्या दिवशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये व नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असे आवाहन या स्वागतयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. तसेच या यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी नमूद केले. नववर्ष स्वागतयात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तन्य दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता श्रीकोपिनेश्वर मंदिरापासून स्वागतयात्रेस सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणे, मंदिराशेजारी असलेल्या भाजी मार्केट परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीने कार्यवाही करणे, स्वागतयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक तसेच सफाई कामगार तसेच यात्रेदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करावी. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनेही सदरचा परिसर स्वच्छ करून घेण्याबाबतच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या. मनसे महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर आदी जागांवर महायुतीतील उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होईल. मनसेची विचारसरणी, ध्येय धोरणे ही भाजपशी मिळती जुळती आहेत. लोकसभा जागावाटपाचा योग्य निर्णय, प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा लढायला मिळतील. 45+ जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणे हा संकल्प आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. 19 तारखेलाच दिल्लीमध्ये मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी भाजपचे शीर्ष नेतृत्व गृहमंत्री अमितभाई शहासाहेब यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे भाजपचे नेतृत्व, लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथील ताज लँड इन हॉटेल येथे बैठक झाली. असे संकेत आहेत की मनसेची महायुतीमधील समावेशाची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील. मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 45+ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे घटक पक्ष NDA मध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील त्यांचे स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. महायुतीतील सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचे जागावाटप होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिन्ही नेते बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। येवला कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील देवठाण येथील शेतकऱ्याने शेततळे बांधून त्यात पावसाळ्यात पाणी साठवून 3 एकर क्षेत्रामध्ये मिरची व 1 एकर क्षेत्रामध्ये अद्रकाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले। येवला दुष्काळग्रस्त तालुका असल्याने या शेतकऱ्याने योग्य नियोजन करत मिरची व अद्रकाच्या उत्पादनासाठी 3.5 लाख रुपये खर्च केला। या शेतकऱ्याला आतापर्यंत 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे। तरी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून हा शेतकरी लखपती बनला आहे। नमस्कार, मी देवठाण येथील शेतकरी संदीप अशोक पवार। आम्ही आता इथं आमच्या दुष्काळी परिस्थिती भाग येवलामध्ये व आम्ही आता इथं देवठाणमध्ये राहतो। आम्ही दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेततळे खोदकाम केले। आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी सल्ला दिला व शेततळे असं करणं व खोदकाम ही काम केले आणि त्यानंतर आम्ही म्हणजे 1 एकर आल्यावरती लागवड केली व 3 एकर मिरचीवरती लागवड केली। आल्याची आम्ही माई व्हरायटीची निवड केली आहे आणि मिरचीच्या आम्ही रेड पॅप्रिका म्हणून व्हरायटी केली आहे। त्यात आम्हाला 3 एकरामध्ये 60,000 रुपये लागले व आम्ही त्यासाठी आता एक खर्च केला आहे तो 3 ते 3.5 लाख रुपये पूर्ण 4 एकरात आम्हाला खर्च आला आहे। तर आम्ही आता रोप मिरची लागवड केली त्याला आम्ही तार, बांबू व मल्चिंग पेपर व ड्रीप या आम्ही त्याला केलं आहे। त्याच्यावरती आम्ही आता ही पूर्ण मिरची उत्पन्न घेतलं आहे आणि आता आम्हाला त्यासाठी 2-3 टन म्हणजे ॲव्हरेज निघालं आहे मिरचीचं। म्हणजे आम्हाला 17 ते 18 लाख रुपये उत्पन्न झालं आहे, भरपूर झालं आहे आम्हाला यावर्षी। नमस्कार, मी संतोष गोसावी, कृषी सहाय्यक आंदरसूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला। आपण आज मौजे देवठाण येथे श्री संदीप अशोक पवार यांच्या शेतात आलेलो आहोत। या शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत महाडीबीटी या प्रणालीद्वारे शेततळे आस्तरीकरण या बाबीचा लाभ हा जुलै 2023मध्ये घेतला होता व त्यांनी पावसाळ्यामध्ये त्यात पाणी साठवून या दुष्काळ सदृश्य तालुक्यात त्यांनी या परिस्थितीवर मात करून 3 एकर मिरचीची लागवड व 1 एकर आल्याची लागवड केली होती आणि त्यांना या दोन्ही पिकातून जवळपास 17 ते 18 लाख एवढे उत्पन्न हे त्यांनी यशस्वीरित्या घेतले। व जर शेतकरी बांधवांना आम्ही कृषी विभागामार्फत आवाहन करतो का या योजनेचा लाभ घ्यायचा असला तर महाडीबीटी या ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करून नंतर लकी ड्रॉ मार्फत आपली निवड होऊन आपण शेततळे खोदकाम, शेततळे आस्तरीकरण, ठिबक सिंचन व प्लॅस्टिक आस्तरीकरण व ट्रॅक्टर अशा विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊ शकता। मी सर्वांना आवाहन करतो का सगळ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अर्ज करावा। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले। कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती। परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं। ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं। आज ठाण्यात जवळजवळ
15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत. आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.